नमस्कार मंडळी. नेदरलँड्समध्ये जर तुम्ही ग्रॉसरी ऑर्डर केली ना तर खूपच क्वचित वेळा असं होतं की ग्रॉसरी त्याच दिवशी येते. मला तरी आतापर्यंत कधीच असं नाही झालंय की ग्रॉसरी मी ऑर्डर केली आणि ती त्याच दिवशी आली. बरेचदा ती दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अशीच येते. पण जेव्हा मी भारतात गेले होते तेव्हा मी लास्ट मोमेंटला मला काही सामान आणायचं होतं. असं नव्हतं की लास्ट मोमेंट म्हणजे मला आत्ताच्या आत्ता हवं असं नव्हतं. 2 दिवसांमध्ये ते सामान मला हवं होतं. ग्रॉसरीचं सामान जी मी डीमार्टमध्ये गेले होते तेव्हा तिथे मला नाही मिळाले त्या काही वस्तू. अमेझॉन फ्रेशमध्ये मी त्या ॲड केल्या आणि मी पेमेंट करायला गेले तर तिथे मला आलं की हे अमेझॉन नाऊ आता होत आहे आणि लगेचच तुम्हाला डिलिव्हरी येईल. बरं किती लगेचच तर आय वॉज एक्सपेक्टिंग किती येईल 4-5 तासांनी किंवा रात्री 10-11 पर्यंत आपल्याकडे येते डिलिव्हरी. ऑर्डर प्लेस केली आणि माझ्या ॲपमध्ये टायमर चालू झाला आणि 10 मिनिटाच्या आत माझ्या डोअरवरती माणूस होता ज्याने मला ही डिलिव्हरी आणून दिली. आणि आय वॉज सो शॉक्ड, सरप्राईज्ड. आणि मला या गोष्टीचा ही डिलिव्हरी माझ्यापर्यंत 10 मिनिटात आली या गोष्टीचा आनंद वाटावा की त्या माणसाबद्दल काळजी वाटावी, त्यांच्याबद्दल मला चिंता वाटावी असं मला झालं. गिल्ट आला ॲक्च्युली मला, कारण मला ती डिलिव्हरी अगदीच 10 मिनिटात नको पाहिजे होती. त्याचबरोबर मी त्या माणसाशी बोलले. त्यांना मी विचारलं की तुम्ही कुठून आला, तुमचं दुकान कुठे आहे, कुठून ह्या वस्तू तुम्ही घेऊन आला. तर ते मला म्हणाले, पण ज्या अंतरावर त्यांनी मला दुकान सांगितलं तिथून सुद्धा माझ्यासारखी व्यक्ती 10 मिनिटामध्ये नाही पोहोचू शकत. मी आता ऐकलंय की गव्हर्नमेंट ही 10 मिनिटाची जी डिलिव्हरी आहे ती बंद करणार आहे आणि ती अगदीच योग्य आहे असं मला वाटतं. जर आपल्याला काय हवंय नको या गोष्टी आपण ऑलरेडी व्यवस्थित प्लॅन केल्या तर 10 मिनिटाच्या ग्रॉसरीची आपल्याला काहीच गरज नाही. मला खरंच खूप कौतुक आहे त्या लोकांचं की जे लोक 10 मिनिटात अशी पटकन स्वतःचा जीव मुठीत घेऊन ट्रॅफिकमधून वगैरे जातात आणि 10 मिनिटात डिलिव्हरी करतात. भारतामध्ये तुम्हाला 10 मिनिटात डिलिव्हरी सहज मिळू शकते. तिथे शक्य आहे कारण तिकडे मॅनपॉवर जास्त आहे आणि लेबर कॉस्ट कमी आहे. पण युरोपमधल्या देशांमध्ये मात्र ही गोष्ट तुम्हाला अजिबातच पाहायला मिळणार नाही, कारण इकडे वर्क लाईफ बॅलन्स, मिनिमम वेज आणि स्ट्रिक्ट लेबर लॉज फॉलो केले जातात. त्याचबरोबर स्पीडपेक्षा इथे लोकांचा वेळ आणि त्यांच्या आयुष्याला जास्त महत्त्व आहे. थँक्स फॉर वॉचिंग.